घेतलं किसून हे भाजून घ्यायचंय। एक चमचा तूप, खारीक मधले बिया काढून घेतल्यात आणि त्या दोन दोन असे तुकडे करून घेतलेत आणि ह्याच्यामध्ये तुपामध्ये फ्राय करून घेते, म्हणजे खारीक एकदम नरम पडेल आणि मिक्सरमध्ये वाटायला सुद्धा पटकन जमेल। त्याच्याकरता मी इथं ह्याच्यामध्ये तुपामध्ये भाजून घेते खारीक। खारीक नरम पडली की ती गाळ झाली का थोड्या वेळाने वाटून घ्यायची आहे। डिंकाच्या लाडूमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये डायरेक्ट खारीक पावडर टाकली तरी चालेल। ते झाले भाजून काढून घ्यायचे। तूप थोडंसं बदाम भाजून घ्यायचे तुपामध्येच। बदाम भाजून झालेत, काढून घ्यायचे। काजू पण भाजून घ्यायचे तुपामध्ये। काजू पण भाजून झालेत, हे पण काढून घ्यायचे। शेंगदाणे हे पण भाजून घ्यायचे। शेंगदाणे पण झाले भाजून, हे पण काढून घ्यायचे। तूप थोडं जास्त तूप घेते ह्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडे डिंक घालून तळून घ्यायचे। डिंक तळून झालेत, काढून घ्यायचे। आता परत थोडे थोडे असे घालून तळून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये खारीक घालून बारीक करून घ्यायचे। खारीक बारीक करून घेतली। बदाम, काजू, शेंगदाणे हे भाजून घेतलेले हे पण बारीक करायचे, एकदम बारीक नाही करायची पावडर, थोडेसे जाडसर ठेवायचे। हे बदाम, खारीक, शेंगदाणे बारीक केले, थोडंसं जाडसर ठेवलंय। असं जाडसर ठेवायचं, एकदम बारीक पावडर नाही करायची। आता डिंक तळलेला गार झालाय, हा मॅश करून घ्यायचा आहे। तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता किंवा हाताने बारीक केला तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये बदाम, काजू आणि शेंगदाणे बारीक केलेले ते घालून घ्यायचे। खारीकची पावडर, खोबरं हे हाताने चुरून घेतलंय, मिक्सरमध्ये बारीक केलं तर एकदम बारीक पावडर होईल, त्याच्याकरता हातानेच बारीक करून घेतलंय मी। हे खजूरचे मी बारीक तुकडे करून घेतले, तेही घेतलेत। तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी चालतील। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। ते मोजून घेऊया किती वाटे बसते ते। तीन, 4, 5, 6। आता हे 6 वाट्या झाल्यात। जितक्या वाट्या डिंक झाला, हा डिंकाचं सगळं सारण, तितकंच अर्धी वाटी गूळ घ्यायचं आहे, म्हणजे 6 वाटी हे झाले तर 3 वाटी गूळ। आता मी डिंक तळून घेतले, तोच मी वाडगा घेतलाय, फक्त क्लीन थोडंसं केलं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेतलंय। आता 1 वाटी गूळ झालाय, 2 वाटी
हे 3 वाटी. आता हा गूळ वितळून घ्यायचा आहे, फक्त वितळून घ्यायचा आहे, याचा पाक करायचा नाही आहे. वितळला आहे. मी पहिला ते गॅस बंद केला, थोडे होते खडे गुळाचे, ते मी गरम गुळामध्येच वितळून घेतलं गॅस बंद करून. जर गॅस चालू ठेवला तर गुळाचा पाक होऊ शकतो, पण गूळ जरा वितळत आला की गॅस बंद करायचा आहे आणि खडे असतात ते गुळाच्या ह्याच्यामध्येच वितळून घ्यायचे, ते हलून हलून, म्हणजे गुळाचा पाक तयार होणार नाही, बरोबर परफेक्ट होईल गूळ. एक खडा पण राहिला नाही आहे. आता हा गूळ सगळा ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. जायफळ पावडर, वेलची पावडर, सगळा गूळ ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. चमच्याने हलवायचं आहे, हाताने करायला जायचं आहे किंवा हाताला मग चटका बसेल. गूळ गरम आहे. थोडंसं कोमट असतानाच हे परत हाताने मिक्स करून घ्यायचं चांगलं. गरम असतानाच हे लाडू वळून घ्यायचे, गार होऊन द्यायचं नाही आहे. मस्त झाला लाडू. तुमच्या आवडीनुसार लहान मोठा साईज ठेवू शकतात. अगदी हे सोप्या पद्धतीत केलेले आहेत डिंकाचे लाडू. हे तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.